कांत्या एवढा माजू नकोस रे. माजणार आहे आत्माराम, मी लय माजणार आहे. तुला काय वाटतंय मुक्ताचं लग्न होणार आहे? अरे मुक्ताचं लग्न होणारच नाहीये, पण सारंगचं लग्न होणार आहे. ते पण निंबळकराच्या आर्याशी. मुक्ता बिचारी घरी पोचते का नाही ते पण माहित नाही. भैरू आत्मारामला पण बांध. आत्माराम खाली खाली खाली. अरे ये बुसकाट तोंडाचा, तिचं नशीब तू नाही देवी आईनं लिहिलंय. मुक्ता घरी येणार, आणि ती आली ना की आधी तुला इथंच उभा उभा जाळणार. एकदा वाचलंय तू, पण आता नाही. भक्ती असं नको बोलू. काय झाला बॅगा पडत यात का? आणि मुक्ताची भीती मला अजिबात दाखवू नको काय. अरे मुक्ता इथं पोचणारच नाहीये. मुक्त नगरकरांच्या घरातून निघाली, पण तिच्या बरोबर जी माणसं आहेत ना, तीच तिचा कर्दन काळा आहे तिला माहितच नाहीये. माझ्या मुक्ताला काही करू नका, दया करा माझ्यावर. ए आत्माराम गबे, आतावर तुझ्यावर लय दया केले. आत्माराम, तू म्हणला तू यावर दया कर म्हणून दया करणार आहे मी. बाहेर जो भांडव घातलाय, हळदीचा एवढा खर्च केला तू, हळद लागणार, पण मुक्ताच्या अंगाला नाही, आर्याच्या अंगाला लागणार. आर्या इथून तयार होऊन नगरकरांच्या घरी जाणार आणि सारंगची विवाह बंधनात अडकणार. कसा? तोपर्यंत इथून हालायचं नाही काय. करा करा, लग्न करताय ना, करा. हालायचं नाही. चले भैरू. काय स्वप्न यांची. तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मिळाला. स्पष्ट सांगतोय, भाव पण वाटायचं. भाव लग्न प्रियांका चोप्रा नाही तर दीपिका पडुकोन बरोबर भाव. हो कांता शेठ, येडाय का तुम्ही? अशा दोघींचे झाल्यात. तू येडा आहे काय? त्यांची व्हायच्या आधी वाटायचं. पण कुठे आपली एवढी पोच. आणि हे हात वर करून कैरी काढायची अवकात नाही यांची. चालले चंद्राला शिवायला. हावराटा सारखी. तू काढ. हो बाटली काढ. कांता शेठ, हे बोललाय ना, लय भारी वाटलं मला. हे बघा. वडा 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 वडा. ये घेऊ ये. संपवू नको. हे सगळं काय? काय प्रकार आहे हा सगळा?
रे मला काहीच समजत नाहीये. काय चाललंय हे? तुम्ही माई चेष्टा करताय ना? जसं मला लपायला सांगून त्यांची केली तसंच ना? नाही नाही, ही चेष्टा नाहीच आहे मुळी. या आधी होत होती ना, ती चेष्टा होती. काय मुक्ता, तुला आम्ही सून म्हणून स्वीकारलं, तुझे एवढे लाड केले, तुझ्यामुळं आम्ही बदललो वगैरे नाही. एवढंच काही नाही, तर तुमच्या दोघांच्या लग्नाचा जो घाट घातला ना, ती होती चेष्टा. म्हणजे तुम्ही लोक खरीच म्हणलं मला गिळू पाहणाऱ्या मगरींची पाल कशी झाली. तुम्हाला काय वाटते, तुम्ही यातून सही सलामत सुटाल का? राव दादांना हे सगळं कळलं ना, तर काय हालत करतील याचा विचार करा. पळता भुई थोडी होईल तुम्हाला. अरे हो रे दत्ता मामा, हा दादा आपलं काय करतील याचा विचार आपण केलाच नाही. याचा तर विचार आम्ही केलाच नाही, कारण हा प्लॅन दादांचाच होता. हे सगळं ढोंग होत ढोंग. तू आमच्या घराला का त्रास दिलायस ना, त्याच्यावरचा हा जालिम उपाय वगैरे समज. हं? आता या क्षणापासून तुला मी माझी सून म्हणून स्वीकारतो. तुमच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी छानपैकी नाश्ता, थालीपीठ, चहा घेऊन आलोय. पण दादा तुम्ही आला असता तर. समजून घ्या मला, आहे ना, मी आहेच, मनाने तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही माणसं नाही आहात, सैतान आहात, सैतान. आजी बरोबर सांगत होत्या, विषाने तुडुंब भरलेलं हे शरीर कधीच बदलू शकत नाही. गरीबाचा चावा घेण्यासाठी सळसळणारे हे दात लचके तोडणारच. बिचारे मला खोट तिडकीने सांगत होत्या. मी त्यांचा विश्वास ठेवायला पाहिजे होता. रावत साहेबाच्या या बदलावर माझा विश्वास बसत नाही. तो संशय काय माझ्या डोक्यातनं जाईना बघ. तुम्हा सगळ्या मूर्खांमध्ये ना आजीच शहाणी निघाली. मामा, मला आजीचं फार कौतुक वाटतंय बघ. हो, पण तिच्या कौतुकाचा काय फायदा, वेळ तर निघून गेली. तुम्ही दोघं गेंड्याच्या कातडीचा आहात. खरे सैतान आहात, सैतान.